केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये KYC राहिलेल्या बहिणी आणि पात्र लाडक्या बहिणी किती आहेत आणि आजचा आकडा काय आहे, लाडक्या बहिणी आता योजनेमध्ये किती राहिलेल्या आहेत, किती लाडक्या बहिणी KYC करू शकतात आणि ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे तुमचे हप्ते पुन्हा तुम्हाला मिळू शकतात. आणि लाडक्या बहिणी जेव्हा आपण सरकारी योजनांचा लाभ घेतो त्यावेळेला आपल्याला काय काय गोष्टी अपडेट करणं आवश्यक आहे, असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये आता फक्त 1.5 कोटीपेक्षा सुद्धा कमी लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, कारण की अपात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आता दररोज लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडत आहेत, कारण की महाराष्ट्र सरकार हे सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, आज जूनपर्यंत ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता सगळ्या बहिणींना ज्या मिळालेला आहे अशा बहिणींचासुद्धा दररोज लाडकी बहीण योजनेमध्ये डेटा हा स्क्रुटिनी होत आहे. त्यामुळे आता हे जे स्क्रुटिनीचं जे सुरू आहे हे कंटिन्यू सुरू आहे, दररोज सुरू आहे. त्यामुळे हा जो आकडा आहे लाडकी बहीण योजनेमध्ये तो दररोज बदलत आहे. जेव्हा योजना सुरू झाली होती त्यावेळेला जवळजवळ 2,67,00,000 त्यापेक्षासुद्धा जास्त लाडक्या बहिणी योजनेत होत्या, परंतु आज हा आकडा 1.5 कोटीपेक्षा कमी झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 1 कोटीपेक्षासुद्धा जास्त लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. आता पुन्हा कालच जे अपडेट आलेलं आहे ते सुद्धा काय आहे आपणास माहीत आहे का? तर बघा, जर तुम्ही चुकीची माहिती दिलेली असेल आणि तुमच्या कागदपत्रांमध्ये जर काही बदल असेल, फरक असेल, म्हणजेच तुमच्याबद्दलची जर माहितीमध्ये सरकारला जर चुकीची आढळली तर अशा लाडक्या बहिणींचा लाभ तर बंद होणारच आहे, परंतु त्यापेक्षासुद्धा घाबरण्यासारखं हे आहे की असं अपडेट आलेलं आहे की लाडक्या बहिणींकडनं जे हप्ते तुम्हाला दिलेले आहेत ते सुद्धा वसूल होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणी आता पात्र लाडक्या बहिणींना नियमित हप्ते मिळावे यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर लाडक्या बहिणी KYC ही प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ जर हवा असेल तर KYC तुमची ही केली पाहिजे. आता KYC म्हणजे त्यामध्ये फक्त बँक खातेच नाही आलं, तर तुमचं बँक अकाउंट, तुमचं आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं पासबुक, तुमचं DBT आणि तुमचं ह्या सगळ्या गोष्टी आणि रेशन कार्ड, या सगळ्या गोष्टी तुमच्या KYC पूर्ण आणि अपडेट असणं आवश्यक आहे. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे.
आता तुम्हाला जर हे सगळं कसं करायचं, काय करायचं यावर जर व्हिडिओ हवा असेल तर आपण पुन्हा या विषयावर तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आणूयात. परंतु तुम्ही जर तशी मला कमेंट केली तरच. आधी किती होत्या? 60 ते 65 लाख लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या KYC अभावी लाडक्या बहिणी म्हणजे अपात्र झाल्या होत्या. पण आता परंतु काय आहे माहिती का? 65 लाख लाडक्या बहिणींमध्ये अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध होणार नाहीत. मग आता त्यांनी KYC कशी करायची यावर पण आपण आपल्या चॅनलवर मुद्दा लावून धरलेला आहे की सोप्या पद्धतीमध्ये महाराष्ट्र सरकारने KYC सुरू करावी. पहिला मुद्दा आहे की KYC लवकर सुरू करावी की जेणेकरून लाडक्या बहिणींचे पुन्हा जुलैपासूनचे हप्ते मिस नको व्हायला. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे की लाडक्या बहिणींना सोप्या पद्धतीने KYC प्रक्रिया सुरू करावी. लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीतच आहे की आता आपण महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहोत की KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी आणि ती पण सोप्या पद्धतीने सुरू व्हावी. तर लाडक्या बहिणी बघा, ज्या 65 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आपला हा प्रयत्न सुरू आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ना, ज्यांना नियमित हप्ते मिळत आहेत ना, त्यांनासुद्धा दरवर्षी KYC करणे बंधनकारक आहे. तरच तुमचा लाभ हा नियमित सुरू राहील. आणि आता ज्या 65 लाख लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची KYC राहिलेली आहे, काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची KYC चुकलेली आहेत, काही लाडक्या बहिणींकडे कागदपत्रच नव्हती त्यामुळे त्यांची KYC राहिलेली आहे आणि काही लाडक्या बहिणींनी KYC केलेलीच नाही. मग आता एकच महत्त्वाचं सांगू का? बघा, तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्ही KYC करण्याच्या भानगडीत पडा. कारण की तुम्ही जर अपात्र असाल आणि जर तुम्ही KYC करणार असाल तर पुन्हा 1-2 हप्ते मिळतील, पुन्हा तुमचे लाभ बंद होतील. त्यामुळे विनाकारण दमण्यापेक्षा भरपूर इतर योजना आहेत त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात. आता तुम्हाला माहीत आहे का, एक नवीन योजना मुख्यमंत्री साहेबांनी सुरू केलेली आहे, त्यावर पण आपण एक व्हिडिओ आणणार आहोत. लाडक्या बहिणी, आज हा जो आकडा आहे ना, हा आकडा 92 लाखापेक्षा पुढे गेलेला आहे. याला कारण काय आहे तर आता यामध्ये अनेक कारणे असू शकतात. काही बहिणी अपात्र असू शकतात, काही बहिणींची माहिती चुकीची असू शकते, काही बहिणींचं जे आधार कार्डवरचं नाव वेगळं, पॅन कार्डवरचं नाव वेगळं, अर्ज करतानाचं नाव वेगळं, अशा तुमच्या जर माहितीमध्ये जर बदल असेल, फरक असेल, तेही एक कारण आहे की तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. आणि काही जणांनी चुकीची, आता 65पेक्षा जर तुमचं वय जास्त झालेलं असेल तर तुम्हाला हप्ते मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी या सगळ्या गोष्टी अगदी काटेकोरपणे लक्षात घ्या आणि पात्र लाभार्थी ज्या बहिणी आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्या अपडेट करून घ्या जर तुम्हाला नियमित हप्ते हवे असतील तर. आणि लाडक्या बहिणी, सगळ्यांनी कमेंट करा, तुम्हाला काही प्रश्न समस्या आहे का, अडचणी आहेत का, तर मला सगळ्यांनी कमेंट करून ठेवा.